तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? व्हिडिओचा इंट्रो पाहून तुम्हाला लक्षात आले असेलच की मी कुठे गेलेलो होतो. चला तर मग आज आपण दर्शन घेऊयात दत्तगुरूंच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या गुरुशिखराचे. संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. गिरनार हे गुजरातमध्ये जुनागड जिल्ह्यामध्ये येते. तुम्ही रेल्वेने, बसने या ठिकाणी येऊ शकता. रेल्वेने येताना तुम्हाला जुनागड या स्टेशनवर उतरावे लागते. तेथून तुम्ही गिरनारला बसने, रिक्षाने येऊ शकता. जुनागडला यायला भारतातून बऱ्याच ठिकाणून रेल्वे उपलब्ध आहेत. आपण मुंबईतून बांद्रा स्टेशनवरून वेरावळ एक्सप्रेसने येऊ शकतो. ती जुनागडच्या पुढे वेरावळ सोमनाथला जाते. तुम्ही कसा कसा प्रवास करू शकता हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे. गिरनार तलेटी येथून गुरुशिखराकडे आपण मार्गक्रमण करतो. गुरुशिखराकडे जाताना 9,999 म्हणजे जवळपास आपल्याला 10,000 पायऱ्यांचा टप्पा पार करावा लागतो. हा टप्पा पार करायला पूर्वी चढून जाणे हा एकमेव मार्ग होता, पण गेल्या 4 वर्षापासून रोपवेची सोय झाल्याने अगदी 7.5 मिनिटात आपण 5,000-5,500 पायऱ्या चढून झाल्यावर जे अंबामातेचं शक्तिपीठ लागतं तिथे पोहोचतो. आज वेळेची कमी असल्याने मी रोपवेने जात आहे. मागच्या वेळीस पूर्ण चालत गुरुशिखराचे दर्शन घेतलेले होते. आता आपण रोपवेच्या स्टेशनपाशी आलेलो आहोत. उडन खटोला या कंपनीने या रोपवेचे काम केलेले आहे. रोपवेचे तिकीट तुम्ही ऑनलाईनही काढू शकता आणि ऑफलाईनही. सुट्टीच्या दिवशी येथे गर्दी असते. तिकीट काढताना 2 वे आणि 1 वे असे 2 ऑप्शन आहेत. 2 वे म्हणजे येतांचे आणि जातांचे, 1 वे म्हणजे येताना किंवा जातांचे. मोठ्यांसाठी 2 वेचे तिकीट 700 रुपये आहे आणि 1 वेचे तिकीट 400 रुपये आहे. रोपवेच्या इथे चेक इन करताना तुमच्याकडे प्लॅस्टिक बॅग्स असतील, गिम्बल्स असतील, सेल्फी स्टिक्स असतील तर त्या येथे काढून ठेवल्या जातात, कारण या रोपवेमधून न्यायला परमिशन नाही आहे. तिकीट काउंटरवर जास्त करून कॅशच प्रेफर करतात, कारण इथे ऑनलाईन पेमेंटची तशी सोय नाही आहे. आता आमचे तिकीट आलेले आहे आणि आम्ही आता दत्तगुरूंच्या आशीर्वादाने पुढील प्रवासात सुरुवात करत आहोत. तिकीट चेक झाल्यानंतर तुम्ही हे आत आल्यावर असे एक स्केल मॉडेल बघू शकता. इथे रोपवे कसा आहे हे इथे दाखवण्यात आलेलं आहे. 9 खांबांवर असलेला हा रोपवे आशियातील सगळ्यात मोठा रोपवे आहे. 2.3 किलोमीटरचा म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरचा हा रोपवे आहे. या तुम्ही केबल कार पाहू शकता. याला केबल कार म्हणतात किंवा ट्रॉली म्हणतात. मी महाराष्ट्रातील आपला प्रसिद्ध असा किल्ला रायगड किल्ल्याच्या या रोपवेनं प्रवास केलेला होता. आता याचा प्रवास करून बघतो. हे इथं कॅफेटेरिया आहे. इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. माझं मत आहे की तुम्ही इथूनच नाश्ता करून गेलेलं प्रेफर केलेलं बरं. ही समोर वेटिंग रूम आहे आणि इकडून या बाजूने सुद्धा तुम्ही केबल कार जात आहेत ते पाहू शकता. या इथून चाललेले आहेत केबल कार्स. आपण आता वेटिंग हॉलमध्ये प्रवेश करत आहोत. येथूनच आपल्याला केबल कारमध्ये बसवण्यात येते. इथे एक नमूद करण्यासारखी गोष्ट आहे की जर तुम्हाला काही वॉशरूम्सला वगैरे जायचं असेल तर तुम्ही इथंच यूज करू शकता. इथं आणि वरती जो काही रोपवेचा पॉईंट आहे म्हणजे जिथं आपल्याला उतरायचं आहे या पॉईंटलाच सुविधा उपलब्ध आहे. पुढे प्रवासात पूर्ण जे काही आपल्याला पायऱ्या चढउतार करायचे आहेत यात कुठेही सुविधा उपलब्ध नाही आहे. आणि इथे तुम्ही सेल्फी पॉईंट आहे, परत इतर प्रेक्षणीय स्थळांची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. इथे सुद्धा तिकीट चेक केलं जातं आणि मगच तुम्हाला बसवण्यात येतं. ट्रॉलीची कॅपॅसिटी 8 लोकांची आहे, परंतु जसे ग्रुप असतील त्याप्रमाणे आपल्याला ऍडजस्टमेंट करून बसवण्यात येतं. आता आमचा 5 जणांचा ग्रुप झालेला आहे आणि आम्ही चाललेलो आहोत. पावसाची भुरभुर चालूच आहे, त्यामुळे असं काचेच्यावर पाणी आलेले, त्यामुळे आपल्याला जो काही उत्तुंग असा गिरनारचा पर्वत आहे तो काही पाहायला मिळत नाहीये. आपण खालच्या बाजूने पाहूया. हा रोपवेचा बेस पॉइंट आहे, येथूनच आपली सुरुवात झालेली आहे. आता आपण एक खांब पार केलेला आहे. असे 9 खांब आपल्याला पार करायचे आहेत. असं म्हटलं जातं की गिरनार पर्वत हा आपल्या हिमालय पर्वतापेक्षा वयाने खूप मोठा आहे. गिरनार पर्वताचं मूळ नाव गिरिनारायण असं आहे आणि गिरनार पर्वताची जी काही उंची आहे ती 1117 मीटर आहे. हे जे काही तुम्ही झाडी पाहत आहात हा गिरनार जंगलाचाच एक भाग आहे. म्हणजे जो काही आपला गिरनार पर्वत आहे, जे काही आपलं गुरुशिखर आहे
हे गिरनार जंगलात मध्येच आहे आणि हे आपण जंगल वरून पाहू शकताय. हा तुम्ही खाली पायऱ्यांचा मार्ग पाहू शकता. त्याचबरोबर ही छोटेखानी दुकानं आहेत जेथे सर्व सुविधा उपलब्ध असतात. सर्व सुविधा म्हणजे काय मी म्हणतोय की खाण्यापिण्याच्या गोष्टी, त्याचबरोबर अगदी छोट्या मोठ्या औषधं सुद्धा येथे तुम्हाला मिळतात. आणि गोरक्षनाथ शिखरापर्यंत ही अशी दुकानं आपल्याला दर 50-100 मीटर अंतरावर मिळतात. गिरनार परिक्रमा ही या जंगलामधूनच जाते. म्हणजे जे काही आपण पाहत आहात, या आपले जे काही गुरुशिखर आहे, या गुरुशिखराच्या भोवतीने ही गिरनार परिक्रमा पार करण्यात येते. जवळपास 38 किलोमीटरची ही परिक्रमा कार्तिक महिन्यात येते, साधारण नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये. हे आता तुम्ही जे काही पाहतात ते गिरनार तलेटी. आपण येथूनच आलो आणि हे समोरचे जे आहे ते जुनागड. आपण तो जुनागड आणि गिरनारचा रस्ता पाहू शकतो. ट्रॉलीचा स्पीड स्लो झालेला आहे आणि स्टेशन सुद्धा आलेलंच आहे. उत्कृष्ट असा तुम्ही इथून नजारा पाहू शकता. हे भगवान नेमिनाथ जे जैन धर्मीयांचे तीर्थंकर होते यांचं क्षेत्र आहे आणि दरवर्षी येथे लाखो जैन बांधव दर्शनासाठी भेट घेत असतात. हा असा व्ह्यू पाहिल्यानंतर IGI गेम मधल्या रोपवे मिशनची आठवण होते. आता आपण रोपवे मधून उतरलेलो आहोत आणि येथे उतरताना कोणत्याही तिकीट चेक केलं जात नाही. रोपवे मधून बाहेर पडल्या तुम्हाला असे डोलीवाले दिसतात. येथून तुम्ही डोली घेऊ शकता. डोलीचे रेट आम्ही विचारले तर गुरुशिखरापर्यंत साधारण 6,000 रुपये सांगण्यात आले आणि हे रेट वजनावर असतात. वजन कमी असेल तर रेट कमी. आता हा सुंदर असा इथं तुम्ही व्ह्यू पाहू शकता. जागा उत्तमरित्या केलेली आहे. आपण पहिल्यांदा अंबामातेचं दर्शन घेऊ आणि आपल्या पुढील प्रवासात सुरुवात करू. अंबेमातेचं हे शक्तीपीठ आहे, त्यामुळे या दर्शनाला फार महत्त्व आहे. अंबे माता की जय. अंबेमातेकडे हेच मागणं आहे की गुरुशिखरापर्यंत जाण्याची तिची आम्हाला शक्ती मिळो आणि आयुष्याची अनेक शिखरं पार करण्यासाठी तिची आम्हाला साथ कायम लाभो. गणपती बाप्पा मोरया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अंबामातेच्या मंदिरापासून पुढे आल्यावर इथे खाण्यापिण्याची सोय उत्तमरित्या करण्यात आलेली आहे. रोपवेच्या आधी इथे अशी सोय नव्हती. इथे तुम्ही विश्रांती घेऊन पुढे तुमच्या प्रवासाला सुरुवात करू शकता. भरपूर धुकं आहे, त्यामुळं लांबच्या गोष्टी दिसत नाहीयेत आणि बारीक पावसाचा शिडकाव सुद्धा चालू आहे. माझा मोबाईलमध्येच मी शूटिंग घेत आहे आणि मोबाईल सारखा हीट इश्यूमुळं बंद होत आहे. काय झाले समजत नाहीये. शूटिंग किती होतंय कोणास ठाऊक. माझं मत आहे की तुम्हाला जर हा गिरनारचा प्रवास करायचा असेल, श्री गुरुशिखराचं दर्शन घ्यायचं असेल, तर माझ्या मते जून ते डिसेंबर, जानेवारी हा उत्तम असा काळ आहे. उन्हाळ्यात इथं भरपूर ऊन असतं. हा तुम्ही परिसर पाहू शकता आणि हे जे काही मी तुम्हाला शेजारपाजारचे डोंगर दाखवत आहोत, या डोंगराच्या भोवतीनच ही आपली गिरनारची परिक्रमा होते. हे अशा पायऱ्या आहेत आणि आता आपण पुढे प्रवास करत आहोत. एक एक पायरी चढताना माझ्या मते श्री गुरुदेव दत्तांचं नाव घेतलं तर बरं होईल, जेणेकरून आपल्याला या ज्या काही पायऱ्या चढायच्या आहेत त्यासाठी एक स्फुरण मिळेल आणि आपलं मन सुद्धा शांत राहील. हे समोर तुम्ही अंबामातेचं मंदिर पाहू शकता आणि हे विहंगम असं दृश्य. गुरु गोरक्षनाथांच्या शिखराच्या अलीकडील हे शेवटचं दुकान. यापुढे कुठलेही दुकान नाही आहे. तुम्हाला जर काही गोष्टी घ्यायच्या असेल तर त्या तुम्ही इथूनच घेऊ शकता. असं म्हटलं जातं की गोरक्षनाथांचा गुप्त स्वरूपात येथे वास असतो. 84 सिद्धांना त्यांनी येथेच उपदेश दिला होता आणि नवनाथांना गुरुमंत्र सुद्धा याच ठिकाणी देण्यात आलेला होता. हे तुम्ही धुनी पाहू शकता, अखंड धुनी. आणि समोर आपलं धुक्याच्या पलीकडे असलेलं गुरुशिखर. येथूनच आपलं मन प्रसन्न होतं आणि आस अशी लागते की कधी एकदा आपण त्या पादुकांचं आणि त्या सिद्ध झालेल्या क्षेत्राचं दर्शन घेतो. गोरक्षनाथांच्या शिखरापाशी आल्यावर आणि समोर गुरुशिखर दिसल्यावर आपल्याला जो काही प्रवासाचा थकवा आलेला असतो, कंटाळा आलेला असतो, ती मळब जी असते ती झटकन दूर होते.
हे तुम्ही खाली कमंडलू कुंड पाहू शकता. येथेच अखंड धुनी प्रज्वलित असते आणि येथेच आपल्याला प्रसाद मिळतो. ही अशीच बरीच शिखरं आहेत. अनुसया मातेचं शिखर, त्यानंतर गोमुखी, हनुमानधारा. गुरु शिखराची उंची ही गोरक्षनाथांच्या शिखरापेक्षा कमी आहे. यासाठी असं सांगण्यात येते की गुरु गोरक्षनाथांनी अनेक वर्ष ध्यानधारणा केल्यानंतर श्री दत्तगुरू त्यांना प्रसन्न झाले आणि त्यावेळी गोरक्षनाथांनी अशी मागणी केली की आपले चरण हे सदैव माझ्या डोळ्यासमोर असावेत. त्यामुळे गुरु शिखराची उंची ही गोरक्षनाथांच्या शिखरापेक्षा कमी आहे. समोर आपल्याला या ज्या काही पायऱ्या दिसत आहेत, या पायऱ्या उतरून आपल्याला परत या पर्वताच्या ज्या मागा आहेत, म्हणजे हा जो काही तुम्हाला दगड दिसत आहे, दगडाच्या मागे ज्या काही पायऱ्या आहेत त्या सोडून आपल्याला गुरु शिखरापाशी जायचं आहे. हा अतिशय कठीण असा जो काही आपला 10,000 पायऱ्यांचा मार्ग आहे, यातील हा कठीण मार्ग म्हणला जातो. कारण इथे एकदम उतार आहे आणि परत एकदम चढ आहे. यासाठी इथं आपल्या ताकदीची कसोटी लागते. मला एक असं वाटतंय की रोपवेमधून आल्यावर आपण एकदम हा चढ उतार करायला लागलेलो आहोत, त्यामुळे पाय दुखतील असं वाटतंय. कारण जेव्हा 5,000 पायऱ्या चढून जेव्हा तुम्ही आलेला असतो तेव्हा एक तुमचं मोमेंटम असतं आणि किंवा मोसम म्हणतात एक बोली भाषेत, की मोसम तुमचा तुटतो आणि तुमचे पाय दुखू शकतात असं मला वाटतंय. आता बघूया माझा अनुभव काय येतोय ते. यहाँ से गिरनार से कुछ किलोमीटर वहाँ दो नहीं रिपोर्टर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि रेनकोट बरोबर आणलाय, ते भारी काम झालेलं आहे. माझं तुम्हाला एक सगळ्यांना ते म्हणणं आहे की तुम्ही जे काही रोज चप्पल वापरता तेच तुम्ही चप्पल वापरावं. उगाच काहीतरी वेगळं करू नका, जेणेकरून तुमच्या पायाला दुखापत होऊ नये. हे डोलीतून लोकांना घेऊन जात आहे ते तुम्ही पाहू शकता. आज मी आलेलो आहे त्या दिवशी महाराष्ट्रातून जवळपास 70 बसेस आलेल्या आहेत गिरनारचं दर्शन घ्यायला, म्हणजे गुजरात टूरसाठी आलेले आहेत. आता यासुद्धा तुम्ही महिलांना पाहू शकता. अतिशय उत्तमरित्या आणि व्यवस्थित हे डोलीवाले लोक घेऊन जातात. तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि बाकी सर्व दत्तगुरू आपली यात्रा सफल करण्यासाठी आहेतच. हे इकडं कमंडलू कुंड पाहू शकता. इथं अखंड धुनी तेवत असतो. त्यामागची आख्यायिका अशी आहे की हजारो वर्षापूर्वी येथे प्रचंड दुष्काळ पडला होता. त्यावेळी माता अनुसयेने श्री दत्तगुरूंकडे अशी मागणी केली होती की हा दुष्काळ निवारण करावा. तर त्यावेळी गुरुशिखरावरून एक कमंडलू खाली आले होते. या कमंडलूचे 2 भाग झाले. यातून एक अग्निकुंड निर्माण झाले आणि एका भागातून पाणी निर्माण झाले आणि हा दुष्काळ निवारण झाला. हेच अग्निकुंड आज अखंड धुनी म्हणून प्रचलित आहे. दर सोमवारी पहाटे 5-5:30 वाजता ही अखंड धुनी मंत्रोच्चाराने प्रज्वलित करण्यात येते. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आहोत. तुम्ही जी मगाशी कमान पाहिलात, या कमानीपासून आपण काही वेळातच गुरुशिखराकडे पोहोचतो. माझ्या मते तुम्हाला जर 10,000 पायऱ्यांचा पूर्ण प्रवास करायचा असेल तर पहाटे लवकर तुम्ही चालू करावा, जेणेकरून तुमचे 6-7 तासात तुमचे दर्शन करून तुम्ही परत येऊ शकता. तुम्ही आणि वनकायकडे पण आपल्याला झाले आता आलेच. आता अगदी काही क्षणच आणि काही क्षणानंतरच आपण श्री दत्तगुरूंच्या चरणी असणार आहोत. या शेवटच्याच काही पायऱ्या आणि आता आपण दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. इथे चप्पल काढून आपण वरती दर्शन घ्यायला चाललेलो आहोत. इथे वरती शूटिंगला परमिशन नाही आहे, त्यामुळे मी मोबाईल बंद करत आहे आणि तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर माझा अनुभव कसा होता हे शेअर करणार आहे.
संयम पाळणाऱ्या, मानसिक शारीरिक कसोटी पाळणाऱ्या 10,000 पायऱ्या पार करून आपल्या अहंकाराची, मोहमायेची, स्वार्थाची झोळी श्री दत्तगुरूंच्या चरणी स्वाधीन करून नवचैतन्याच्या निर्मितीसाठी आशीर्वाद घेऊन मी आपल्या परतीच्या प्रवासासाठी मार्गक्रमण करत आहे. आपण खाली मगाशी तिथे कमंडलू कुंड पाहिले, तिथे 24 तास प्रसाद मिळतो. प्रसादाचा लाभ जरूर घेऊन जावा. अनेक जण गुरुशिखर हे भीतीपोटी टाळतात, खरं गुरुशिखराचं दर्शन घेणं एवढं सुद्धा काही कठीण नाही आहे असं माझं स्वतःचं मत आहे. तुमची प्रकृती उत्तम असेल किंवा अगदी नसेलही तरी तुम्ही डोलीच्या माध्यमातून आणि आता तर रोपवे झालेला आहे त्या माध्यमातून तुम्ही अतिशय उत्तमरित्या दर्शन घेऊ शकता. आणि इथे जे काही लोकांना सांगितलेलं असतं की सिंह येतात किंवा काय येतात, या भूलतापांना अजिबात बळी पडू नका, कारण एवढ्या उंच पर्वतावर सिंह कधीच येत नाहीत. 2018ला मी गिरनारची ही परिक्रमा केलेली होती, त्याची सुद्धा व्हिडिओ मी लवकरच टाकीन. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. टप्प्यात आलो, आता आम्ही रोपवेने चालणार आहोत आणि रोपवेत फक्त 10 मिनिटाचा प्रवास आहे, 10-15 मिनिटाचा. माझं एकच म्हणणं आहे सर्वांना की योग्य वेळात योग्य हे करा. आपल्याकडे जनरली म्हणतात की म्हातार झाल्यावर दर्शन घ्यायला जायचं, देवाला जायचं, तर त्यापेक्षा योग्य वेळात चालत्या फिरत्या वेळातच हे देवधर्म केलेला बरा. नंतर देवधर्म काय होत नाही, नुसतं मग युट्यूबवर व्हिडिओ बघा आणि हे करा, दर्शन घ्या, त्यात समाधान माना. त्यापेक्षा आताच जोपर्यंत आपलं शरीर आहे साथ देते तोपर्यंत करा. आधी पूर्वी 70-80ची माणसं नीट होती, मग 60ची, आता 40ची सुद्धा ढेपाळतात सगळीकडे. त्यामुळं आपण तरुण वयातच आपल्या कामाबरोबर देवधर्म करा.